प्रथमच प्रो कबड्डीचा एका वर्षामध्ये दुसरा हंगाम खेळवला जाणार असून 25 जून पासून प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात होईल। या हंगामासाठी दबंग दिल्ली टीमचे शिबिर मुंबईमध्ये आयोजित करण्यात आले। दबंग दिल्लीच्या खेळाडूंच्या तयारीबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। 16 प्रो कबड्डी लीगचा दुसरा हंगाम जवळ आलेला आहे। यामुळे कबड्डी प्लेयर्स आता कसून सराव करत आहेत। याबाबतच दबंग दिल्लीचे काही प्लेयर्स आणि त्यांचे कोच आपल्याबरोबर बातचीत करण्यासाठी आहेत। त्यांचे कोच सागर बांदेकर आपल्याबरोबर आहेत। सर, आता टीमचे जे काही प्लेयर्स आहेत दबंग दिल्लीचे, काही बाहेर गेलेले आहेत, काही नवीन आलेले आहेत, टीम कॉम्बिनेशन कसं आहे? ह्या वर्षी माझी ही दबंग दिल्लीची टीम ही नवीन आहे आणि सगळे यंग आहेत। ह्यावेळी माझी टीम डिफेन्स पण आहे आणि रायडिंग पण चांगली आहे। त्यावेळी ह्यावेळी आपण पहिली प्लेस मारूच असं मी दिल्ली दबंगच्या वतीने मी सांगूच शकतो कोच म्हणून। कमबॅक करण्यासाठी दबंग दिल्ली किती उत्सुक आहे, किती आशा वाटतात? पहिले तर मॅडम या वर्षीच्या सीझनमध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत टीममध्ये। काशिलिंग आडक्यांनी सेल्वामनी सोडले तर बाकीचे सर्वच प्लेयर नवीन आहेत आणि प्रत्येक प्लेयर हे चांगलेच आहेत आणि सर्वजण दुसऱ्या टीममधून आलेले आहेत आणि त्यांचा त्या टीममध्ये पण परफॉर्मन्स चांगलाच आहे। तर नक्कीच मागच्या परफॉर्मन्समध्ये बघितलं तर हे प्लेयर जे आले आहेत दबंग दिल्लीच्या टीममध्ये, त्यांचा मागचा परफॉर्मन्स जर बघितला तर ह्या वर्षीचा दबंग दिल्लीचा जो टेबल पॉईंट आहे यावर्षी नक्कीच 8व्यावरून पहिल्या स्थानावर असणार आहे। नक्कीच आशा सगळ्यांनाच वाटते। दबंग दिल्लीकडे काशीनाथ आडके, हनुमान उडी ज्याची प्रसिद्ध आहे, तो प्लेयर यांच्याकडे कौशल्य आहे। हे कसं काय विकसित केलेलं आहे? माझ्यामध्ये जंपिंग पॉवर जास्त आहे। मला जंपिंग एक्सरसाइज खूप आवडतात आणि मी ते हल्ली रेग्युलर करत असतो आणि मला स्किपिंग वगैरे त्यानंतर जंपिंगचे एक्सरसाइज वगैरे सर्व मला आवडतात। त्यामुळे मला कमान नाही म्हटलं तर 5 फूट ते 5.5 फूट मी उंची उडी मारू शकतो। पहिल्यांदाच तुला प्रो कबड्डीमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे, किती उत्सुकता आहे? कामगिरी चांगली करण्यासाठी तू किती प्रयत्नशील असशील? उत्सुकता तर आहेच आणि तसा आनंद पण आहे आणि त्यानुसार आमचे कोच सागर सर हे खूप प्रॅक्टिस करून घेत आहेत ते चांगली। परत सिनियर प्लेयर असतील काशीदादा, प्रशांतदादा, हे सचिनदादा, हे सर्व मला काही चुका झाल्या तरच सांगतात की बाबा असं नाही असं कर, त्यामुळे मी चांगला परफॉर्मन्स देईल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।